सुप्रिया सुळे आज बारामतीमध्ये असतील। जिंकल्यानंतर त्या पहिल्यांदा बारामतीमध्ये येणार आहेत। तर या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार असल्याची माहिती आहे। त्यांची मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे। भिगवण चौक ते महावीर भवन पर्यंत त्यांची मिरवणूक काढली जाईल। 3 हत्ती चौकातील महावीर भवन इथं त्यांचा सत्कार होणार आहे। तर रोहित पवार आणि योगेंद्र पवार सुद्धा यावेळी उपस्थित असतील। बारामतीमधील विजयावर सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे लक्ष आहे। तर दादांच्या होम पिचवर ज्या ठिकाणी अजित दादांनी जोर लावलेला होता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी, त्याचबरोबर महायुतीमधील दिग्गज नेते या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते, तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी विजय पटकावलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता जोरदार सेलिब्रेशन सुप्रिया सुळेंचं दादांच्या होम पिचवर पाहायला मिळेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल, एक वेगळाच उत्साह राष्ट्रवादी एसपी मध्ये पाहायला मिळतो आणि त्यातही जी प्रतिष्ठेची बनलेली निवडणूक होती बारामती लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी निवडून आलेल्या सुप्रिया सुळे आज बारामतीमध्ये जात आहेत। कशी तयारी सुरू आहे राष्ट्रवादी एसपीच्या गोटामध्ये? नक्कीच बारामती शहरामध्ये भिगवण चौकामध्ये सध्या आपण आहोत आणि इथं मोठ्या संख्येने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा जमलेले आहेत आणि रोहित पवार हे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि एक स्वागत आहे ते त्यांचं या ठिकाणी जंगी पद्धतीने कार्यकर्त्यांकडून केलं जाणार आहे। आणि आता आपण पाहतोय की रोहित पवार आहेत ते सुद्धा आलेले आहेत। बारामतीमध्ये विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे आहेत त्या बारामती शहरामध्ये पोहोचलेल्या आहेत। स्वतः रोहित दादा दादा तुम्ही आज बारामतीमध्ये तू केलंय बरं का। आता हे तुझं सगळं पाप आहे म्हणलं काय, आणि तू फक्त एक लक्षात ठेव की तुझा नाद आम्हीच पुरा करणार म्हणलं केला की तुम्ही आता। दादा तुम्ही बारामतीमध्ये आलेला आहात, काय एक वातावरण आहे? दादा पहिल्यांदा तुम्ही बारामती मध्ये आलेला आहात विजय झाल्यानंतर, काय वातावरण आहे या ठिकाणी? इथं जे सर्व कार्यकर्ते आहेत ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने सुप्रियाताईंचा एवढ्या मोठ्या लीडली विजय झाला, एक तर पवार साहेबांचा विचार, त्यांचं कार्य तर मोठं आहेच। सुप्रियाताईंनी सुद्धा गेल्या 3-4 वर्षामध्ये लोकांमध्ये जो संपर्क आहे तो चांगला ठेवला होता, कामं केली। पण कुठलंही इलेक्शन लढत असताना नेता महत्वाचा असतोच, पण नेत्याबरोबर कार्यकर्ते पण प्रामाणिक राहणं फार महत्वाचं असतं। आणि हा जो विजय आहे तो जर कोणामुळे खऱ्या अर्थाने एवढा जबरदस्त झाला असेल तर हे सर्व जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे, आणि पूर्णपणे क्रेडिट या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना जातं। त्यामुळे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या सर्वांचंच मनापासून आभार। करारा जबाब दिलाय बारामतीच्या मतदारांनी, आपण बघितलंय न भूत न भविष्यते असं 1,53,000 लीड दिलेलं आपण बघितलं। मोदीला मतं मागितली म्हणून हा प्रकार झाला। एक तुम्ही समजून घ्या की या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार फार महत्वाचा असतो। इथं असणाऱ्या जनतेने आजपर्यंत पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, संतांचा विचार हा जपलेला आहे। आणि अचानकच तुम्ही पक्ष सोडून जर एखाद्या चुकीच्या विचाराबरोबर जात असाल तर लोक तुमच्याबरोबर कशी जाणार? लोकांना विचार महत्वाचे आहेत, कारण काय आत्ताच्या पिढीला पुढच्या पिढीला काहीतरी संदेश द्यायचा असतो। त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेने एक संदेश दिलाय की स्वार्थासाठी आपण इकडे तिकडे जाऊन चालत नाही, विचार हे टिकावे लागतात। त्यामुळे इथं जो विजय झालाय तो विचाराचा झालाय आणि तो कुणी केला असेल तर इथं असणाऱ्या मतदारांनी पराभव झालेला आपण 100% भाजपने कुटुंब फोडलं, त्यांनी पार्टी फोडली, खालच्या लेवलला राजकारण नेलं, आणि ह्या सगळ्या गोष्टीला योग्य असं उत्तर आणि करारा जबाब जर कोणाला दिला असेल तो 100% भाजपला इथं असणाऱ्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी। तुम्ही म्हटले की मी कमी पडलो हे एक कारण, आणि दुसरं म्हणजे की चंद्रकांत पाटलांनी जे विधान साहेबांच्या बाबतीत केलं होतं की मला बारामतीत पवारांचा पराभव करायचा आहे, या 2 विधानांमुळे, या विधानामुळे आणि मी कमी पडलो, तर याच्याकडे तुम्ही कसं?
एक आहे जे काही भाजपने बोलून दाखवलं नाही तर चंद्रकांत दादांनी बोलून दाखवलं तर त्याचा एक तो भाग होताच. पण महत्वाचं आहे काय याच्या मागे भाजप आहे, भाजपची रणनीती आहे हे लोकांना नक्कीच कळालं होतं. त्यामुळे एका नेत्यामुळे नाही, पूर्णपणे आपण जेव्हा विचार बदलतो तेव्हा लोक आपल्याला सोडून जातात. हे कुठेतरी या इलेक्शनमध्ये सिद्ध झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. काल तुम्ही एक ट्विट केलं होतं की काही लोक म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये धोका होऊ शकतो, धोका संभवू शकतो, लपून छपून ज्यांनी भेटी घेतल्या त्यांच्याविषयी ते जरा एलॉबरेट करा ना. मी एवढंच म्हणेल की कार्यकर्ते हे लढत असतात, मतदार हे आपल्याला पाठिंबा देत असतात, सर्व नेते हे प्रामाणिक असतातच. पण ठराविक काही असे नेते असतात की त्यांना पुढं काय होईल हे माहीत नसतं आणि मग काही लोकांना कदाचित लोकसभेच्या काळामध्ये आपला एवढा दणदणीत विजय होईल ना तर पक्षाचा विचाराचा दणदणीत विजय होईल असं कदाचित माहीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाजप आणि मित्रपक्षाच्या काही नेत्यांना काही नेते भेटले असं आम्हाला कळालेलं आहे. नावं अजून स्पष्ट झालेली नाहीत. ते कुठल्या सीटसाठी भेटले, काय ॲडजस्टमेंट तिथं ते करत होते, पण कितीही ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सुद्धा लोकांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. मी त्या ट्विटच्या माध्यमातून एवढंच म्हणालो की कष्ट करणारे कार्यकर्ते असतात, मतदान देणारे हे नागरिक असतात, पण सोयीचं राजकारण जर कुठला नेता करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही, घेऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि जर अशा काही गोष्टी झाल्या असतील, जे काही कळतंय झाल्यात, तर विधानसभेमध्ये अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता मोठ्या नेत्यांनी घ्यावी अशी विनंती करतो. तुमच्या ट्विट नंतर लगेच विकास लवांडे यांनी सुद्धा ट्विट केलं. तुमच्या ट्विट नंतर लगेच विकास लवांडे जे प्रवक्ते आहेत तुमचे, त्यांनी पण ट्विट केलं. त्यांनी पण असं म्हटलं की शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांना आता राज्य पातळीवर पक्ष संघटनेमध्ये मोठी संधी द्या. इनडायरेक्टली हे सगळं जयंत पाटील यांच्याकडेच रोष जातोय असं नाही. तसं नाहीये. एक तुम्ही समजून घ्या, आपली जी पार्टी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालतीये तिथं महाराष्ट्रामध्ये यश मिळणारच आहे. पण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळावं अशी भावना विकास लवांडेंची होती. निश्चितच. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कुठेतरी कळालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.